उमेदवाराला निवडून दिलं तर होईल, पण त्यावेळेस सुद्धा लोकांनी भावनिक होऊन वेगळा विचार केला ना आपल्याच लोकांनी विचार केला आणि त्याच्यामधली 50-60% माणसं माघारी आली विधानसभेत, पण सगळी माणसं काय माघारी आणण्यामध्ये आपल्या सगळ्या लोकांना यश आलंय असं मला वाटत नाही। आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी अपक्ष उभा राहण्यासाठी सांगितलं, म्हणून दादांनी या ठिकाणी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि आपण ही निवडणूक अपक्ष लढवू। आता निकाल लागल्यानंतर सगळ्यांना वाटतंय की आपण घड्याळावर उभा राहायला पाहिजे होतं। त्यावेळेस आम्ही सातत्याने सांगत होतो की अजितदादांनी आपल्या मतदारसंघासाठी फार मोठी मदत निधीच्या स्वरूपात आपल्या मतदारसंघाची कामं करण्यासाठी केली, पण सगळ्यांना त्यावेळेस ह्या कामांच्या बाबतीमध्ये इतक्या वर्षातल्या केलेल्या कामांपेक्षा एक वेगळा विचार करावा म्हणून सततची जी मागणी होती ती आता निकाल लागल्यानंतर सरकार आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना वाटतंय की आपण आमकं केलं असतं तर बरं झालं असतं, पण तशी ती परिस्थिती नव्हती। त्यावेळेस जो निर्णय घेतलेला होता ते आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं निर्णय घेतलेला आणि म्हणून जी निकाल लागलेला आहे त्याही गोष्टी आपण स्वीकार केल्या पाहिजेत। या पराभवाचा सुद्धा आपण स्वीकार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये खचून न जाता आपण पुढच्या येणाऱ्या 5 वर्षाच्या या काळामध्ये चांगल्या पद्धतीची कामं करण्याच्या बाबतीमध्ये लोकांच्याकडे जाऊन संपर्क साधण्यामध्ये आता शिवानंदांनी सांगितलं की खरोखरच एखाद्या सत्तेत असल्यानंतर सतत 30 वर्ष 25-30 वर्ष 40 वर्ष जी लोक कार्यकर्त्यांचा संच दादांवर होता त्या सगळ्या लोकांना सातत्याने आम्ही गावात गेल्यानंतर दादा गेल्यानंतर ही सगळी मंडळी येत होती। त्याचं काही चुकीचं नव्हतं की प्रेमापोटी आतापर्यंत जोडलेली ही सगळी माणसं आहेत, पण हे सगळं होत असताना गेले 30-40 वर्षामध्ये अनेक पिढ्या बदलत असतात, नवीन माणसं पुढे येत असतात आणि ती माणसांचं सततचे आपण सगळे लोक आलं ही काही चूक नाही, परंतु त्याही लोकांना दर 10 वर्षातनं काही प्रमाणात येणारी नवीन पिढी आपण आपल्याजवळ घेणं अपेक्षित होतं आणि त्या गोष्टीमध्ये आपण कुठंतरी थोडंसं कमी पडलेलं आणि त्यावेळेस आम्ही करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जवळचे जे निष्ठावान सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना वाटायचं की भैया वेगळ्या पद्धतीनं गावात राजकारण करतात, भैयांनी आता नवीन पार्टी उभा करायला चालू केली, भैया अमक्याला ताकद देतात आणि म्हणून ह्या मंडळीनं सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 5 वर्ष एक ठराविक कॅसेट जशी आता शिवानंदांनी सांगितली तशी माझ्या स्वभावाच्या बद्दल माझ्या सगळ्या गोष्टीच्या बद्दल मी आतापर्यंत म्हणजे ह्याच्या आधी सांगितलंय की बाबा असं काय घडलेलं जे आहे असा एक माणूस आणून दाखवा की त्याला मी अशा पद्धतीनं बोललोय आणि एखादी गोष्ट खोटी बोललोय, कोणाला फसवलंय असं कोणाला जरी आणलं तर जास्त चांगलं होईल, पण नेहमी चर्चा नाही इकडं जरा बाह्याचं असंच आहे, जरा अमकंच केलं पाहिजे, जरा तमकंच केलं पाहिजे। मला एक सांगा, प्रत्येकाला मुलं आहेत, प्रत्येकाला भाऊ आहेत, सगळ्या भावाचा आणि सगळ्या पोरांचा स्वभाव एकसारखा असतो का? आपल्या सूचना किंवा आपल्या या ठिकाणी ज्या काही सूचना आहेत त्या 100% आपण त्याच्यामध्ये बदल करू। मी ह्या मताचा आहे की जर आपलं चुकत असेल, माझं चुकत असेल तर त्या दुरुस्ती करायची माझी तयारी, पण आपण जर नीट बारकाईनं बघितलं ज्या नेत्याच्या बाबतीत आपण इकडं जायला पाहिजे तुतारीकडे जायला पाहिजे ते नेते किती वेळा सगळ्यांना बोलते, म्हणजे आपण सोयीनं काही गोष्टीच्या चर्चा आपण करतो, म्हणजे एखाद्याला विरोध करायला जमलं नाही तर वेगळ्या पद्धतीनं आपण चर्चा करत राहायची पाठीमागं, एखाद्या माणसाची बदनामी करायची आणि ही सगळं नॅरेटिव्ह ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या लोकांनी जास्त चालवल्यामुळं समोरच्याला ती मांडायला वेळ गेला नाही आणि आपल्या भागातल्या सगळ्या लोकांना जसं बोलल त्याच पद्धतीनं हे सगळं खरं वाटायला लागलं आणि त्या गोष्टीमध्ये
ह्या सगळ्याचा परिणाम तशा पद्धतीचा होत गेला। आपण जर बारकाईनं बघितलं तर ग्रामपंचायतीच्या आणि इतर निवडणुकामध्ये आपण जर बघितलं तर भावकी बिवकी सगळी एकत्र असते, कारण ग्रामपंचायतीची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र आपलं बरेच जण ऐकत नाहीत। हे ऐकण्याच्या पलीकडे जातो, आमक्याचा पोरगा ऐकत नाही, ती बिघडलेला असतो। ही का बिघडलंय, कशामुळे बिघडलंय, नेमकं ग्रामपंचायतीला सगळी एकत्र येतात आणि विधानसभेलाच बिघडतं, ह्या गोष्टीची सुद्धा आपण जाऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। या निवडणुकीमध्ये आपल्या जवळच्याच लोकांना काय कारण आहे, कशामुळे झालंय, त्याला आपण विचारलं पाहिजे। झालंही झालंय, पण निदान इथनं पुढं तरी आपल्या जवळच्या लोकांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे। त्याचं चुकत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे, त्याच्याकडं आपलं दुर्लक्ष होत असेल तर आपण सुधारणा केली पाहिजे। त्याचा अर्थ असा नाही की बाबा त्यानं विरोध केला म्हणून त्याला त्रास दिला पाहिजे, मग मी त्या मताचा अजिबात नाही। आता निवडणूक झाली की सगळीकडे कालवा उठला की बाह्यांनी ऊस अडवला। मी आज या निमित्ताने सांगतो की आपण कुणीही ऊस अडवायची काय कारण नाही। आपण आतापर्यंत कधी कुणाला अडवाडवीचं कधी धोरण आपलं नव्हतं आणि माझंही तेच मत आहे की ज्या लोकांनी केलं नाही त्या लोकांची गोष्ट वेगळी आहे, पण ज्या प्रमुख लोकांनी सामान्य माणसं भडकून विरोधात नेली त्या लोकांचा जास्त दोष आणि त्या लोकांना त्रास देण्यात माझं काय मला योग्य वाटत। आणि म्हणून गावगावच्या सगळ्याच लोकांना माझी विनंती आहे की आपण ऊसाच्या बाबतीमध्ये काय प्रमुख विरोधक असतात, त्यात काय सुधारणाच होत नसेल ती बाजूला राहू द्या, पण सामान्य माणसाचे ऊस काय अडवायचं काम आपण करू नये, एवढीच मला या निमित्ताने विनंती करायची। शेवटी पराभव झाला म्हणून आपण कोणावर तरी राग काढणं आणि काहीतरी त्याचं चुकीचं व्हावं अशा अपेक्षाने काम करणं, ह्या भूमिका थोड्याशा आपण बाजूला ठेवल्या पाहिजेत। आपण आतापर्यंत विकासाचं राजकारण केलंय आणि मला वाटतं इथून पुढच्या काळात सुद्धा आपण विकासाचंच राजकारण करायचं। अनेकाला वाटतंय आपण खोटं बोललं पाहिजे, पण माझा काय स्वभावात ती बसत नाही। मी तोंडावर बोलणाऱ्यापैकी आहे, जी खरं आहे ती खरं आहे, आपल्याच्यानं खोटं बोलणं होणार नाही। आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आज या निमित्ताने शेती खात्याचे असतील, गावगावचे सगळे नेते मंडळी असतील, सामान्य माणसाचे ऊस काय अडवायचं काम आपण करू नये, एवढीच माझी या निमित्ताने विनंती। मग ग्रामपंचायतीला कुणाचं कुणाबर जमत नाही त्याचा राग आत्ता काढायचा, कुणाचं भावकीचं भांडण आहे त्याचा राग आत्ताच काढायचा। कशासाठी या असला अडवाडवीच? ज्या लोकांनी प्रमुख विरोधक असतील, जे निवळच तुमच्या काही जरी केलेलं ते आपल्याबरोबर गेले अनेक वर्ष नाहीत, त्या लोकांची गोष्ट वेगळी आहे, पण काही लोक आपल्यापासून आता दुरावले गेलेत, ज्यांनी इतक्या 30 वर्षामध्ये आपल्याला आतापर्यंत दादांना सहकार्य केलंय। एक निवडणुकीमध्ये आपण काय म्हातारं झालेलं नाही, एका निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं जर काही मंडळी भरकटली असतील तर त्यांना समजून सांगितलं, त्यांना ह्या गोष्टीचा पश्चाताप नक्कीच होणार आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा आपण जवळ घेतलं पाहिजे। आणि आपली जशी पूर्वी सगळी गावगावची पार्टी होती त्याच पद्धतीनं आपण, जसं मागाशी शिवानंदांनी सांगितलं की गावगाव 200-300 400 ही आपली लोक आहेत, ही बाजूला गेले, ही कशामुळे गेलेत त्याही गोष्टीची आपण शहानिशा केली पाहिजे आणि त्या लोकांना आपण बोललं पाहिजे। आणि मला खात्री आहे की त्या लोकांनाही नक्कीच पश्चाताप होणार आहे आणि चांगलं वाईट सगळ्याला कळत असतं, त्याच्यामुळे थोडा कालावधी जाईल, पण निश्चितपणाने मला खात्री आहे की लोकांना सगळ्या चांगल्या गोष्टी कळतात। गेल्या अनेक वर्ष आपण सत्तेत असल्यानंतर अनेकांची कामं होत असताना काही जणांची कामं होत नसतात आणि हे साठत गेले 30-40 वर्षामध्ये काही जणांचं होतं, काही जणांचं होत नाही। पोलीस स्टेशनला आपली कोणाची भांडणं झाली, आपण कोणासाठी तर फोन केलेला असतो आणि ही सगळ्या गोष्टी अनेक वर्षाच्या आपण सत्तेत असल्यानंतर ह्या गोष्टी साठत येतात आणि त्याला ह्या अशा पद्धतीचं
निवडणूक अशा पद्धतीची होती आणि त्याच्यामध्ये कदाचित पराभव येऊ शकतो. आज बाळासाहेब थोरात सारखे